साथ कांग्रेस पार्टी से, शरद पवार से भी कह रहा हूं कि अगर आप कह रहे हैं कि मायावती पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहिब अम्बेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीट दे दो। मेरे को एक सीट भी नहीं चाहिए, मुझे एक सीट भी नहीं चाहिए। जितनी सीट उनकी इज्जत और उनके मुकाम के लिहाज से आप दोगे, असदुद्दीन ओवैसी अलग मीटिंग करके तारीफ करेगा, मैं तुम्हारे डाइस पर भी नहीं आऊंगा। चलो बताओ अशोक राव, तुमको कबूल है? जवाब दो अशोक राव, तुम बड़ी बड़ी बातें करते हो। आज मैं तुमको ऑफर दे रहा हूं कि हमको जरूरत नहीं है एक सीट की भी, कि हमारे बड़े भाई को, बाला साहिब अम्बेडकर साहब को उनके मुकाम, उनकी इज्जत के मुताबिक उनका मुकाम दे दो। उनको कुछ नहीं चाहिए, हमको कुछ नहीं चाहिए। काल नांदेडमध्ये जी प्रकाश आंबेडकरांची सभा झाली, त्या सभेमध्ये जे वक्तव्य ओवैसी यांनी केलं की ते याच्या निवडणुकीमध्ये फक्त बाहेर राहतील आणि प्रकाश आंबेडकरांना मोकळीक देतील सगळ्या आघाडी करण्यासंदर्भामध्ये, तर मला वाटतं हा प्रमुख विषय जो आमच्या सर्वांच्या चर्चेमधला अडचणीचा विषय होता। त्याच्याबद्दल व्यक्तिगत अडचण असायचं कारण नाही, कारण की तसं काही व्यक्तिगत कोणाविषयी आमचं काही मत नाही आहे, परंतु पक्ष म्हणून MIMशी आघाडी करण्यासंदर्भामध्ये काही मतभिन्नता होती आणि त्यामुळे ती आघाडीला एक आपण म्हणून पूर्णत्वास जाण्यासंदर्भामध्ये काही अडचणी होत्या। तर म्हणून ओवैसींनीच काल हे स्टेटमेंट केल्यामुळे एक प्रमुख विषय त्यातला एक मार्गी लागलेला आहे आणि मला वाटतं की आता हा एक सकारात्मक पाऊल पडलेला आहे। प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतलेली नाही, त्यामुळे त्यांना आता प्रस्ताव चर्चेत जाण्यामध्ये अडचण, कारण हा विषय प्रलंबित असताना नेमका प्रस्ताव द्यायचा काय हा खरा प्रश्न होता। आमच्यामध्ये सुद्धा जी मतभिन्नता होती ते MIM सोबत जाण्यासंदर्भात ती मतभिन्नता होती, त्यामुळे ओवैसींच्या ह्या सगळ्या वक्तव्याला निश्चित महत्त्व आहे आणि आता आंबेडकरांशी आम्ही चर्चा पुढचं पाऊल नक्की आम्ही घेऊ आणि आमचा प्रस्ताव जो दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी जो प्रस्ताव आहे दोन्ही मिळून आम्ही त्यांची चर्चा करून पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न आहे।